उपस्थित सर्व दौंडचे मान्यवर नागरिक बंधू भगिनी, विविध क्षेत्रातील मान्य व्यक्ती इथे उपस्थित आहेत. पोलीस पाटील आहेत, महिला पोलीस पाटील आहेत, खेळाडू आहेत, पोलीस मित्र आहेत, व्यावसायिक आहेत, आदिवासी मित्र आहेत. मंचावर माझ्यासोबत उपस्थित ॲडिशनल SP श्री गणेश बिरादार, SDPO दौंड श्री धाडस, माझे सर्व पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे की आपण इथे वेळात वेळ काढून आला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, 40-41 डिग्री तापमान आहे. आपण इथे उपस्थित झालात आणि अभिनंदन केलं, त्याबद्दल मी आपला हार्दिक आभारी आहे. काही उपस्थितांचा जे गुणवंत आहेत, ज्यांनी पोलीस खात्यास मदत केली, आपापल्या क्षेत्रात काही नावलौकिक मिळवला, त्यांचाही आम्ही सत्कार केला. माझी आशा आहे की आपण असंच पुढे पोलीस खात्याला सहकार्य करावं. समाजामध्ये शांतता सद्भाव आणण्यासाठी आपण सक्रिय पुढाकार घ्यावा. दौंड शहर जसं सांगितलं आमच्या ॲडिशनल SP साहेबांनी, कॉस्मोपॉलिटन शहर आहे, संमिश्र वस्तीचं शहर आहे. आणि मी सुद्धा इथे फार पूर्वी गट 7 येथे समादेशक होतो, त्यामुळे इथे बरेच नागरिकांशी माझी तेव्हा ओळख झाली होती. आणि एक माझं आवडतं ठिकाण आहे दौंड गट 7 हे सुद्धा आहे. त्यामुळे मी येथे आज आलो, मी तिथे भेट देणार आहे गट 7 येथे. त्या काळात दौंड इतकं प्रगत झालेलं नव्हतं, कारण इथे मुख्यत्वे दौंड रेल्वे जंक्शन नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या भरपूर होती. आणि आता रेल्वेचाही विकास झालेला आहे. दौंड रेल्वे स्टेशन आणि पलीकडचे उरळी कांचन हडपसर हे रेल्वे खात्याने विकास करायचा ठरवलेला आहे. बहुतेक रेल्वे लाईनची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे इथे जो व्यापार होता आणि इथे व्यवसाय होता तो बहुतेक रेल्वेवर आधारित होता. आणि मग काही व्यावसायिक आणि काही दुकानं, व्यापारी इथे स्थायिक झाले होते. त्यामुळे या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माचे नागरिक गोविंदाने राहत होते, असा इतिहास आहे. आणि मागील काही गत काळात, मागील वर्षी निवडणुका झाल्या, 2 गणपती, ईद, ख्रिसमस, सगळ्या धर्माचे सण त्योहार झाले तिथे आणि ते शांतपणे झालेले आहेत. तर हीच आपण एकोप्याची परंपरा पुढे चालवावी अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. इथे जे लिहिलेलं आहे फलकावर, ते काय लिहिलेलं आहे, उल्लेखनीय सेवा. तर हे उल्लेखनीय सेवेचं नसून वैशिष्ट्यपूर्ण सेवेचं आहे. म्हणजे याचं नाव प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर डिस्टिंग्विश सर्व्हिस असं आहे. आणि डिस्टिंग्विश म्हणजे मराठीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा होतो. जसं माझ्या अधिकाऱ्यांनी पहिले सांगितलं बोलताना की मला साधारण 10 वर्षापूर्वी गुणवत्तापूर्ण सेवेचं पोलीस पदक मिळालं भारत सरकारकडून, आणि आता यावर्षी वैशिष्ट्यपूर्ण सेवेचं मिळालं. म्हणजे साधारण माझी 33 वर्षाची सेवा झाली. त्याच्या या पूर्ण कालावधीत जे काही कामकाज केलं त्याचं वेगवेगळ्या पातळीवर सगळ्या भारतीय पोलीस दलामधून कॉन्स्टेबलपासून DG जे काही पात्र ठरतात आणि पहिलं मेडल मिळाल्यावर दुसरं मेडल मिळतात, असंही ते सूत्र आहे. आणि त्याच्यातून छान येऊन जे काही नावं उरतात, तर साधारण 35-40 लाख भारतीय पोलीस आहेत, त्याच्यातून ते 35 जणांनाच यावर्षी मिळालेला आहे. असा तो रेशो आहे, मॅट्रिक्स आहे त्या मेडलचं. आणि या सगळ्या कालावधीत मी जिथे काम केलं, निवेदकांनी वाचून दाखवलं, धन्यवाद तुमचे. तुम्ही बरेच काही प्रतिरिका माहिती दिली. तर याच्यात दौंडचाही सहभाग आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. इथे मी जे काही कालावधीत जे काही काम केलं, मी जे काम केलं तिथे सगळे अधिकारी, कर्मचारी, कार्यालय यांचा सहभाग या माझ्या कामामध्ये आहे. त्यामुळे दौंडचा उल्लेख नक्कीच SRPF गट 7चा या कार्यामध्ये सहभाग आहे. आणि तेच काम मी इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदांवर केलेलं आहे. त्या सगळ्यांचाच गुणगौरव या पदकाच्या निमित्ताने झाला असं मी मानतो. नाव फक्त माझं त्या मेडलवर आहे, कारण भारत सरकार जेव्हा मेडल म्हणून पाठवतं त्याच्यावर नावही लिहिलं जातं. दागिन्यावर नाव नसते, पण त्या मेडलवर नाव असते. त्यामुळे ते त्या व्यक्तीसाठीच येते, असंही आहे. तर इथे बरेच माजी सैनिक बसलेले आहेत, त्यांना हे कळेल की मेडल मिळणं किती गौरवाची बाब असते आणि भारतीय सैन्य दलाची छाननी किती कडक असते. त्यामुळे पोलीस पदक देताना त्याच्यात IB आणि इतर सगळे संघटना निवड मिलिटरीचे अधिकारी असतात समित्यांमध्ये. आणि शेवटी मग राष्ट्रपतींकडे, मान्य राष्ट्रपतींकडे नाव जाताना 2 समिती छाननी करून ते नाव पाठवतात. त्यामुळे एकंदरीत आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, नागरिकांच्या जिथे जिथे मी काम केलं त्या सगळ्यांच्या शुभेच्छा.
आपल्या जिथे जिथे मी सेवा केली, आता इथे विठोबा माऊली आहे, पंढरपूरला महालक्ष्मी कोल्हापूरला आहे, आणि सगळ्याच देवी देवतांचे सगळ्या धर्मांचे त्याच्यामध्ये शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत असं मी मानतो. आपण निमित्त मात्र असतो काही गोष्टींसाठी, काम आपण सतत करत राहायला पाहिजे. तुम्ही सांगितलं की मार्गदर्शन काही नसतं, काम जास्ती करायला पाहिजे. बोलून काम होत नाही, पण ते मराठीत म्हण आहे ना की बोलणाऱ्याचे शेंगदाणे काजू समजून विकल्या जातात, पण तुम्ही ते शेंगदाणे काजू समजून खात नका जाऊ, एवढंच माझं सांगणं. आणि कोण शेंगदाणे विकत आहे, कोण काजू विकत आहे, नागरिकांना कळायला पाहिजे. पण 4G 5Gच्या जमान्यात तेही कळत नाही लोकांना. ते मोबाईल फोनवर आणि ते ऑनलाईन जे काही त्याला आपण भुरळून जात आहे, त्याला बळी पडत आहोत सगळे तरुण मंडळी, नोकरीदार, महिला सगळे. आणि त्या आमिषांना जे बळी पडत आहेत व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये, ऑनलाईन सोशल मीडियामध्ये, मोबाईलमध्ये, ते कित्येक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मला एवढं सांगायचं आहे की निरखून घ्या, पारखून घ्या, एक नागरिक म्हणून समजून घ्या की आपल्याला बोलताबा कोण देत आहे आणि आपल्यासाठी उपयुक्त काय आहे, तेवढंच आपण करावं. त्याच्यात आपल्याला काही अडचण आली, संकट आलं, तर आम्ही आमचे सगळे अधिकारी उपलब्ध आहोत. केव्हाही आपण कॉन्टॅक्ट करू शकता, केव्हाही मला भेटू शकता. मी प्रत्येक जिल्ह्यात जातो मग सांगितल्याप्रमाणे, आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाईल तिथे सामान्य नागरिकांना, जनतेला भेटतो आम्ही. नागरिकांचा मी गौरव करतो. मी ॲडिशनल एसपींना आत्ताच सांगितलं की पुणे जिल्ह्यात आपण चांगल्या पोलीस पाटलांचा गौरव करायला पाहिजे. मला पोलीस पाटील संघटनेने पत्रही लिहिलेलं आहे, त्यांना मला भेटायचं आहे, पण माझा सत्कार करण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यातला चांगल्या पोलीस पाटलांचा आणि विशेषतः स्त्री पोलीस पाटील, महिला पोलीस पाटील यांचा सत्कार करायला पाहिजे. एक गाव एक गणपती आपण मोहीम आखली होती, मी तेही सांगितलं आहे की त्याच्यातले चांगले गणपती मंडळ मिळून त्यांनाही आपण सत्कार करू. ते नावं काढायलाच लावा आपण दोन्ही ठिकाणी. नंतर प्रदूषणमुक्त डॉल्बीचं जे काही आणि ध्वनी प्रदूषण आहे, त्याच्यात ज्या मंडळांनी सहकार्य केलं त्यांचा आम्ही बाकी जिल्ह्यात सत्कार केला, इथेही करू. आणि जे पोलीस मित्र आहेत, नागरिकांना मदत करतात, पोलिसांना करतात, कोणाचा जीव वाचवला असेल, संकटात राहून गेले असतील, अशा नागरिकांचा आपण सत्कार करायला पाहिजे, म्हणजे त्यांना बाकीच्यांना हुरूपेल. एकंदरीत असं सर्वसमावेशक माझं जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये धोरण असतं. मी पुन्हा आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आपण सगळ्यांनी सत्कार केला. आयोजक जे काय आमचे आणि तुमचे सगळ्यांचे मिळून जे काय आयोजक आहेत त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. साहेब, आपण केलेली प्रतिनिधी सेवा आणि त्यांना असलेला आपला त्यांचंही स्वागत आहे. दिव्यांग असूनही जलतरण स्पर्धा नदीसाठी पुरस्कार मिळाला स्वप्नील रतन तांबे साहेब. तांबे साहेब का? निवृत्ती वाईकर, उद्योजक निवृत्ती वाईकर.